न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेताच अप्रत्यक्षपणे भाजपाला जे हादरे दिले ते बघता येणारा काळ हा भाजप आणि शिंदे सेनेसारख्या त्यांच्या चेले चपाट्यांसाठी अवघड मानला जातोय। दुसरीकडे भूषण गवईंच्या अलीकडील काही निर्णय व विधानांमुळे उद्धव ठाकरेंना मात्र हायसे वाटलं असेल। तसं पाहिलं तर न्यायमूर्ती हे कोणत्याही एका पक्षाचे किंवा संघटनेचे नसतात, परंतु हे जरी खरं असलं तरी न्यायमूर्तींची एक ठराविक विचारधारा असते। भले ते ज्ञानदान करताना निष्पक्षपणे न्याय देत असले तरीही त्यांच्या विचारधारेचा थोडा बहुत परिणाम हा दिसून येत असतो। भूषण गवईंचा कुटुंबाचा पिंड हा मूळ काँग्रेसी असल्यानं त्यांच्याकडून विरोधी पक्षाच्या अपेक्षा उंचावल्यात आणि त्यामुळे भूषण गवईंच्या कार्यकाळात उद्धव ठाकरेंना याचा ॲडव्हान्टेज मिळू शकतो का, यावर आता चर्चा केली जाते। भूषण गवईंनी दिलेल्या या 8 संकेतातून भाजप व त्यांच्या मित्रपक्षांची हवा कशी टाईट होऊ शकते हेच पाहूयात। नेमकं घडलंय का? पहिला मुद्दा, सरन्यायाधीश पदाची शपथ घेण्याआधीच भूषण गवईंच्या मातोश्रींनी सर्वात आधी भाजपला धक्का दिला। आगामी काळात निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात अशी इच्छा कमलाताई गवई यांनी व्यक्त केली आहे। निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात सध्या प्रलंबित आहे। त्यापूर्वी कमलाताई गवई यांनी ही मागणी केली आहे। सरन्यायाधीश पदाच्या खुर्चीवर बसल्यावर भूषण गवई यांना जो वाटेल तो योग्य निर्णय ते घेतील। बाबासाहेबांनी संविधानात लोकांना केंद्रबिंदू ठेवला आहे। लोकांमधील एक व्यक्ती म्हणून मलाही येत्या काळात निवडणूक बॅलेट पेपरवर व्हाव्यात असं वाटतं। बॅलेट पेपर केव्हाही चांगले, यापूर्वी बॅलेट पेपरच चालायचे असे मत भूषण गवई यांच्या आई कमलाताई गवई यांनी व्यक्त केलं। त्यामुळे कमलाताई यांच्या मताचे प्रतिबिंब खरोखरच भूषण गवई यांच्या निर्णयावर उमटू शकते का, असा प्रश्न आता विचारला जातोय। दुसरा मुद्दा, सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पदग्रहणानंतर पहिलाच फैसला सुनावला आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झटका बसला। सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना भाजपा सरकारच्या काळातील 1998 मधील एक निर्णय रद्द केला। यामध्ये पुण्यातील 30 एकर वन जमीन एका खासगी विकासकाला बिल्डरला हस्तांतरित करण्यात आली होती। कोर्टाने ही जमीन पुन्हा वन विभागाला परत करण्याचा फैसला सुनावला। राजकारण आणि नोकरशाही यांच्या मिलाफातून सत्तेचा गैरवापर करण्याचे हे क्लासिक उदाहरण असल्याचा शेरा सुद्धा भूषण गवई यांनी मारला। या निर्णयामुळे एक प्रकारे अप्रत्यक्षपणे भाजपालाच धक्का दिल्याचं बोललं जातं। तिसरा मुद्दा, सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेताच मुंबईत आल्यावर त्यांनी सर्वात अगोदर दादर येथील चैत्यभूमीत जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दर्शन घेतलं। त्यांच्या या कृतीने जणू त्यांनी सर्व राज्यकर्त्यांना देशाचा कारभार केवळ आणि केवळ संविधानावरच चालेल असा संदेश दिला। गेल्या लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाच्या परसेप्शनचा जोरदार दणका भाजपाला मिळाला होता। भाजपा बहुमताच्या जोरावर संविधान बदलायला निघालय असा प्रचार झाला होता आणि त्यामुळे सरन्यायाधीशांची ही कृती देखील त्यांच्या मनात असलेल्या बाबासाहेबांच्या संविधानाप्रती समर्पित भाव दर्शवणारी ठरते। चौथा मुद्दा, सरन्यायाधीश पदाची शपथ घेतल्यानंतर आपला पहिल्याच महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले भूषण गवई फडणवीस सरकारवर चांगलेच भडकले होते। महाराष्ट्राचा सुपुत्र सरन्यायाधीश झाल्यावर पहिल्यांदा राज्यात येत असताना त्याचा प्रोटोकॉल पाळला जात नाही। त्याच्या स्वागताला मुख्य सचिव, पोलीस आयुक्ताला यायला वेळ नाही असं म्हणत त्यांनी उघडपणेच आपली नाराजी व्यक्त केली। शिवाय सेक्शन सांगून आपण कोणत्या कलमांतर्गत कारवाई करू शकतो हेही सांगितलं। भूषण गवई यांनी नाराजी व्यक्त करताच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गवई यांची जाहीर माफी देखील मागितली होती। गवई यांनी आपली नाराजी व्यक्त करत एक प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपला दणका दिल्याचं म्हटलं जातंय। पाचवा मुद्दा, भूषण गवई हे जरी सरन्यायाधीश असले तरी त्यांची पाळेमुळे हे मूळ काँग्रेसी व आंबेडकरी चळवळीशी जुळली आहेत। त्यामुळे भूषण गवई हे कधीही मॅनेज होणाऱ्यांमधील नाहीत हे नक्की। भूषण गवई यांच्या कुटुंबाचे राजकारणाशी प्रदीर्घ संबंध राहिले। त्यांचे वडील रामकृष्ण सूर्यभान गवई हे बिहारचे राज्यपाल व प्रमुख दलित नेते होते। ते 40 वर्षांहून अधिक काळ काँग्रेस पक्षाशी जोडलेले होते। ते काँग्रेसच्या पाठिंब्याने संसदेत सदस्य आणि विधिमंडळ सदस्य होते। रामकृष्ण गवई यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या आंबेडकरवादी संघटनेची स्थापना केली। त्यांचे भाऊ डॉक्टर राजेंद्र गवई हे देखील काँग्रेस पक्षाचे एक मोठे नेते होते। सहावा मुद्दा,
म्हणजे आजवर भूषण गवई यांनी केंद्र सरकारचे अनेक निर्णय फिरवले। यामध्ये नोटाबंदीपासून ते कलम 370 पर्यंत अनेक निर्णयांचा समावेश आहे। ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 आणि 35 अ द्वारे जम्मू आणि काश्मीरला दिलेला विशेष राज्याचा दर्जा काढून टाकण्यास संसदेने मंजुरी दिली। या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली। त्यावेळी या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होती। त्यापैकी एक भूषण गवई होते। 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कायद्याच्या योग्य प्रक्रियेचे पालन न करता मनमानी बुलडोझर कारवाईला अराजकता म्हटले होते। न्यायमूर्ती गवई आणि न्यायमूर्ती KV विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की केवळ आरोपी किंवा दोषी असल्याच्या आधारावर कोणाच्याही मालमत्तेवर बुलडोझर चालवणं योग्य नाही, ते घटना विरोधी। 2016 मध्ये जेव्हा केंद्र सरकारने जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केली, तेव्हा काही लोकांनी त्याविरुद्ध न्यायालयामध्ये धाव घेतली होती। या लोकांच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने सुनावणी केली, ज्यामध्ये पुन्हा न्यायमूर्ती गवई यांचाही समावेश होता। 7वा मुद्दा, महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटामध्ये वाद झाला तेव्हा राज्यपालांनी बहुमत चाचणी घेण्याचे आवाहन केले होते। उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीपूर्वीच राजीनामा दिला होता, ज्यामुळे बराच गोंधळ उडाला होता। त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिकाही दाखल करण्यात आली होती। सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या खंडपीठातील सदस्यांपैकी सुद्धा न्यायमूर्ती गवई हे सुद्धा एक होते। त्यामुळे शिवसेनेची केस गवई यांनी जवळून अनुभवली। त्यामुळे याचे ॲडव्हान्टेज उद्धव ठाकरेंना नक्कीच मिळू शकतं, असंही बोललं जाते। दुसरीकडे माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी जे केवळ बोलून दाखवलं ते गवई करून दाखवतील, अशी देखील अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जाते। मुद्दा नंबर 8वा आणि हा शेवटचा मुद्दा, सध्या सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंची बाजू भक्कमपणे मांडत असलेले कपिल सिब्बल यांचे भूषण गवईंनी नुकतेच कौतुक केले। त्यांचा विषय असा आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बेला त्रिवेदी या नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या, परंतु त्यांचा निरोप समारंभ झाला नाही। यावर गवई यांनी सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनवर नाराजी व्यक्त केली, तर दुसरीकडे असोसिएशनचे अध्यक्ष कपिल सिब्बल आणि उपाध्यक्ष रचना श्रीवास्तव यांच्या उपस्थितीचे कौतुक केले। कपिल सिब्बल व भूषण गवई हे दोन्ही एकमेकांना खूप चांगले परिचित आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरेंची बाजू मांडताना कपिल सिब्बल अधिक आत्मविश्वासाने आपला किल्ला लढवू शकतात, हे यातून दिसून येतं। एकंदरीत जर ओव्हरऑल विचार केला तर उद्धव ठाकरेंच्या बाजूने निर्णय फिरण्याचे चान्सेस भूषण गवई सरन्यायाधीश झाल्यानं वाढलेत असं बोललं जाते। आता पाहण्यासारखं असणार आहे भूषण गवई सरन्यायाधीश झाल्यानं भाजपला आणखी कोणकोणते धक्के आणि दणके सोसावे लागतात। या सगळ्या मांडलेल्या 8 मुद्द्यांकडे तुम्ही कसं पाहता, कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।